मर्यादा आहे दोन्ही टीम्सला याची नोंद घ्यायची आहे. 17 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. पहिला बॉल टाकल्यानंतर तब्बल 17 मिनिटाचा अवधी आहे 3 षटक टाकण्यासाठी. आणि बघा पहिल्या फेरीतील तिसरा सामना जो होणार आहे चांता राजा खारबाव आणि हंसिका पिंपळघर हा संघ. दोन्ही संघांनी आपण वेळेवरती उपस्थित व्हायचंय याची नोंद घ्या, अन्यथा पॅनल्टीच्या सामोरी जावं लागेल. जांता राजा खारबाव आणि हंसिका पिंपळघर. बघा पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पॅनल्टी पाहायला मिळाली. सारंगाव संघाला 2 रनाची पॅनल्टी देण्यात आली होती. वेळेवरती ते उपस्थित नव्हते आणि 12th मॅन देखील नव्हते, त्यामुळे त्यांना 2 रनाची पेनल्टी ऍड केली गेली होती. तर आज कठोर असे नियम या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा विनंती असेल, आज बऱ्याच मॅच आपल्याला मात्र कव्हर करायचे आहेत. 4 षटकांची मॅच आहे. पहिले षटकचा जर विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही ऑफिशियल पंच देखील ऑनफिल्ड आपल्याला पाहायला मिळतात आणि बजागे सर आणि भांबरे सर तिथे मात्र उपस्थित आहेत ऑनफिल्ड. आणि तडंबाच्या भूमिकेत आमच्या समोर टेक्निकल रूम मध्ये प्रल्हाद पाटील सर इथे मात्र उपस्थित आहेत आजच्या दिवसामध्ये. कारण त्यांनी चांगली ऑफिशियल अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून 3 दिवसामध्ये पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अंपायरिंग सातत्याने करत असतात. खूप कठीण असतं दिवसभर उन्हामध्ये उभं राहून अंपायरिंग करायचं आणि अचूक असे निर्णय त्यांच्या माध्यमातून नक्कीच देण्यात येतं. चल्यास मॅचला होते सुरुवात. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच. चौटा हिरवा मानकोली त्यासमोर फाईट करत असताना राधाई स्मृती जरीमरी आलिमगर हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. 4 षटकांची मॅच. तसंच ग्रीन सिग्नल पंचांचा मॅचला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला पहिलं षटक घेऊन हिमांशू पाटीलला आपण पाहतोय. नक्कीच कॅप्टन म्हटल्याप्रमाणे हिमांशूवरती मात्र पूर्णपणे विश्वास असेल टीमचा. आणि बॅटिंग करत असताना सलामीर जोडी वैभव आणि ऋतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. वैभव माळी आणि ऋतिक माळी ही जोडी सलामीर जोडी ग्रीन सिग्नल पंचांचा मॅचला होईल सुरुवात. देवया दोन्ही टीमला शुभेच्छा. एका बाजूला मानकोली तर दुसऱ्या बाजूला आलिमगर संघ. ग्रीन सिग्नल चला स्पीडअप करायचा आहे. तेव्हा दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती हिमांशू पाटील. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय इथे मात्र आपण पाहतोय. धक्का क्रमांक पहिला, वाघाची शिकार. फलंदाजाला परतावं लागेल. इथे मात्र पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन पाहायला मिळतोय. वैभव माळीला यावेळेस मात्र परतावं लागेल. नक्कीच थोडस प्रेशर यावेळेस निराश डीजे अभिला देखील आपण पाहतोय की त्यांचा संघ मात्र खेळतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट आहे. नक्कीच एक वैभव माळीला मात्र परतावं लागलं, परंतु नवीन वैभव माळी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिनियर आणि ज्युनियर. सिनियर वैभव माळी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आला. नक्कीच ज्युनियर वैभव माळीला मात्र परतावं लागले पहिल्याच बॉलवरती. मी तर म्हणेन चांगली इथे सुरुवात केली आलिमगर या संघानं. नक्कीच सारंगावचे 40+ स्पेशल खेळाडू, नावाजलेले खेळाडू सन्माननीय बजरंग पाटील, विनोद पाटील आणि लहू पाटील तिघांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 40+ खेळाडू आहेत आणि विनंती असेल तिघांनाही विनंती आपण या. विनोद पाटील, लहू पाटील आणि बजरंग पाटील साहेब आपण या. विनंती असेल तिघांनाही व्यासपीठावरती या. खऱ्या अर्थानं आपली स्पर्धा आहे. सारंगावातील नावाजलेले असे खेळाडू. ओव्हर टू मॅच.
2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही खातं खोलता आलं नाही. या चौथा हिरवा मानकोली या संघाला. शांत संयमीचा खेळ, जिद्दीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल, कारण की दोन्ही मातबदार संघ आहेत. पुढचा बॉल लेफ्ट मोर द विकेट. यावेळेस ऑन साईडला इथे मात्र आपण पाहतोय एक धाव कंप्लीट आहे. एका धाव्याच्या मदतीने धावांचं श्रीगणेश होत असताना मानकोली टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आता मात्र स्कोर कार्ड ती पाहायला मिळते. अकाउंट ओपन झालंय एका धाव्याने. वैयक्तिक खातं देखील खोललंय सिनियर वैभव माळीनं. बघा पिंपळनेर संघ कुठे जाऊ नका, आपल्याला विनंती आहे. लगेचच आपली मॅच खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. हो यावेळेस पाहावं लागेल. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. ऑन द टोस फटका खेळायचा होता, प्रयत्न पुरेपूर होते, परंतु असफलता यावेळेस मिळत असताना पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळते. जसं केवलला आपण पाहू शकतात, केवल देखील दुपारच्या सत्रामध्ये इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील स्वागत. खऱ्या अर्थानं जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून असते. अचूक असं नियोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हो यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक फक्त राहतील धावत, जाईल सीमारेषा पार. आलेला हा दर्जेदार चौकार 4. नक्कीच कुठेतरी सुरुवातचा जर विचार केला तर शांतता संयमीचा खेळ मात्र चालू होता, परंतु आता मात्र आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते मानकोली संघाकडून. 4 धावा इथे मात्र एकवडण्यात यश मिळत आहे. धावांचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. 5 बॉल आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल. हो चांगली गोलंदाजी, खोलीवर टप्पाचा बॉल खेळता आला नाहीये फलंदाजाला. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन यावेळेस हिमांशू पाटीलने केली आहे. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलाय. एकही एक्स्ट्रा धाव याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी. 6च्या 6 बॉल आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीने ते मात्र टाकलेत. असं आलिमगड संघ. बघा विनंती आहे, वेळेचं बाण वेळेचं मर्यादा आपण देखील ठेवा. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये एकता सारंगाव हा संघ मात्र परास्त झाला, परंतु कमबॅकची संधी असेल ते म्हणजे जे हनुमान सारंगाव या संघाला. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये. पण पुनश्च एकदा जे हनुमान नक्कीच सारंगाव हा संघ खेळताना पाहायला मिळेल. त्यासमोर फाईट करेल धामणगाव. नक्कीच थोडेसं होप्स नक्कीच सारंगावच्या प्रेक्षकांमध्ये असेल, कारण की अजून एक संघ आपला या मैदानात खेळताना पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये. चला स्पीडअप करा. बघा वेळेची मर्यादा आहे. 17 मिनिटांचा अवधी आहे तुम्हाला 3 षटक टाकण्यासाठी. हे देखील लक्षात घ्या. बघा आलिमगड संघ टायमर चालू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन दीप पाटीलला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल पूल केले. क्षेत्ररक्षक धावतात. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. कन्वर्ट होत असताना इथे मात्र 1ची धाव रूपांतर झालं 2 मध्ये आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. थोडंसं लो स्कोरिंगच्या दिशेने मात्र मानकोली संघ वाटचाल करतोय की काय पाहावं लागेल, कारण की थोडं शांतता संयमीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये. जर मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आतिषबाजी हे गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि तीच आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करत असताना इथे मात्र धक्का क्रमांक दुसरं सिनियर वैभव माळीला मात्र आता परतावं लागेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी इथे मात्र बाद.
धावांचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन स्थिरावली आहे 7 या आकड्यावरती 7 ऑन बोर्ड. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे दीप पाटीलचं आणि चांगली गोलंदाजी यावेळेस मी तर म्हणेन बॉलिंग अटॅक आपल्याला आलिमगरच्या संघाकडून चांगला पाहायला मिळतोय. राधाई स्मृती जरी मरी आलिमगर हा संघ मात्र खेळतोय, नाणेपैकी जिंकली होती आणि क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला. चांगला निर्णय मी तर म्हणेन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय परत एकदा आफ्टर बॉल. इथे मात्र संधी होती बॅटची लीडिंग एज, परंतु इथे मात्र नोमा सँडिंगला चेंडू आदळलाय. एसटी रक्षकाच्या थोडासा आउटसाइड आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळते. आतापर्यंत जर विचार केला तर 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. दीप पाटीलचा 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र बॉडीला स्पर्श झाला, आदळला बॉल. इथे मात्र पूर्णपणे लेग बायची स्वरूपात ही एक धाव मिळेल. एकच धावेने मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती 8 ऑन बोर्ड. 8 धावा अद्यापही आपल्याला पाहायला मिळतात. 7 संयमीचा खेळ आहे. ट्रिपल एस गावदेवी चषक वेळ 2024चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा हा 3रा दिवस दमदार असं आयोजन स्पर्धेचं पाहायला मिळतोय. जवळजवळ विचार केला तर तब्बल 365 दिवसांची ही मेहनत आहे आणि आपण पाहायला मिळतं. हो हवेमध्ये प्रहार आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र थोडीशी चूक करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला कव्हर केला राताने, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता आणि यस इथे धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. अंपायर टोटल धावा किती असतील? 1 धाव असेल आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागला. जाणता खारबाव संघ आपण आला असेल तर रिपोर्ट करायचा आहे. जाणता खारबाव आपण आला असाल तर रिपोर्ट करा. धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती 9 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विनीत माळीला आपण पाहतोय. इनॅट नंबर 5 वरती आलाय. शेवटचा बॉल आहे. हो यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला. मोठा प्रहार करायचा होता परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. धावांचा जर विचार केला धावफलक जाऊन स्थिरावलंय 9 या धावसंख्येवरती. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. तो विचार केला पहिला षटक घेऊन आला होता हिमांशू पाटील, त्याने धावा खर्च केल्या 5 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक घेऊन आला दीप पाटील, त्याने धावा खर्च केल्या 3 आणि 1 विकेट मात्र प्राप्त केली. चांगली गोलंदाजी फक्त आणि फक्त 9 धावा. थोडीशी लो स्कोरिंग मॅचच्या दिशेने मात्र वाटचाल करत असताना मानकोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र थोडासा पिछाडीवरती हा संघ पाहायला मिळतोय परंतु जर कमबॅक करायचं असेल तर मोठी फटक्यांची आतिषबाजी इथे मात्र या दोन्ही फलंदाजाला करावी लागेल. एका बाजूला ऋतिक माळी आहे तर दुसऱ्या बाजूला विनीत माळी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठ्या लक्ष्यावरती पोहोचायचं असेल तर मेहनत इथे मात्र करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मोनिश पाटील आला. चला वेळेचा देखील भान ठेवा विनंती असेल. टायमर चालू आहे. 12 मिनिटांचा अवधी तुमचा कंप्लीट झालाय. अलिमगर संघ अजूनही फक्त 5 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे एक षटक टाकण्यासाठी. लेफ्ट आर्म राउंड विकेट यावेळेस बॉलर सज्ज आहे. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिले षटक घेऊन आला.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तिसरं षटक निर्णायक षटक ठरेल का पाहावं लागेल. पहिला बॉल लेफ्ट हँडेड बॉलर. हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली लाईन अँड लेंथ, गतीमध्ये परिवर्तन नक्कीच पाहायला मिळतोय. व्हेरिएशन इथे मात्र करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलचा जर विचार केला तर डॉट बॉलची सुरुवात ज्या प्रकारे दोन्ही गोलंदाजांनी. ओहो, यावेळेस मात्र आपण पाहतो इथे मात्र बॉल थांबणार नाहीये, जाईल सीमारेषा पार. आलेला हा पहिला इनिंग मधील हा पहिला षटकार. 6 या 6 धावेच्या मदतीने मी तर म्हणेन या स्कोर कार्डला जिथे टाळा लागला होता त्याला मात्र चावी देण्याचं काम इथे मात्र केलं या फलंदाजाने. इथे मात्र कमबॅक करत असताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा जर विचार केला तर यावेळेस विनीत माळीच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका होता. चांगली बॅटिंग म्हणे आता कमबॅक केलंय. संघाला कुठेतरी चांगल्या लक्ष्यावरती नेऊन ठेवण्याचं काम प्रयत्न इथे मात्र मार्गस्थ पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो, खोल टप्पाचा बॉल. इथे मात्र मिड विकेट रेंजमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपमध्ये. एकच धाव आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता. त्यावेळेस एका धावावरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या अंकावरती. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 3 बॉल उर्वरित आहे. 3 टू गो. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. हो, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक त्याला बीट करून डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल आणि दुसऱ्या धावच इथे मात्र मानस आहे, परंतु धाडच नाहीये. एका धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बघा 11 वाजून 13 मिनिटं झाली आहेत. 10 वाजून 58 मिनिटाने पहिला बॉल विकेटवरती पडला होता. बघा जाणता राजा खारबाव आणि हंसिका पिंपळगर संघ, आपण रिपोर्टिंग करायचं त्वरित विनंती असेल. प्रथमतः आपण या रिपोर्ट करा आणि लिगली एंट्री प्रथमतः करायची, त्यानंतर आपलं देखील टॉस केला जाईल. हो, यावेळी शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र होता. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल. 1 टू गो. सतरा धावा धावफलकावरती आहे. गुणफलक आपण पाहतोय 17 ऑन बोर्ड. हो, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता आणि 3 षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय. तब्बल 17 या आकड्यावरती. टाइम देखील यूज केलाय तो 17. पूर्णपणे परफेक्ट टायमिंग. 17 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटक टाकलेत आणि धावफलक देखील 17 आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर स्कोर कार्डवरती जर लक्ष दिलं तर पहिलं षटक आपण पाहतोय हिमांशू पाटील आला होता, 5 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक आपण पाहतोय दीप पाटील, त्यांनी धावा खर्च केल्या 3. तिसरं षटक घेऊन आला मोनिश पाटील, त्यांनी धावा खर्च केल्या 8. आणि चौथा षटक घेऊन आला तो म्हणजे आर्यन पाटील. शेवटचा आणि अंतिम षटक आहे निर्णायक षटक. एका बाजूनी तर दुसऱ्या बाजूने हाणामारीचं षटक म्हटलं जाईल, कारण की शेवटचं षटक आहे. मोठा प्रहार इथे मात्र आता तरी करावं लागेल मानकोली संघाला. कुठेतरी मी तर म्हणेन यावेळी यश मिळतंय ते आलिमगड संघाला, की बॅटिंग लाईनअप करत असताना एक चांगलं बॅटिंग लाईनअप असूनही कुठेतरी थांबवण्याचं काम इथे मात्र केलंय ते म्हणजे आलिमगड संघाच्या गोलंदाजाने. कमालीची गोलंदाजी, लाजवाब.
यावेळी आपण पाहतो इथे डॉट बॉलची सुरुवात करत असताना चांगली सुरुवात. चारी गोलंदाजाचा विचार केला तर चारी गोलंदाज पहिल्या बॉलवरती चांगली गोलंदाजी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. येस नक्कीच विकेट पहिला गोलंदाज होता त्यानं 2 आणि आता डॉट आणि डॉट. हो यावेळेस मात्र फटका लाजवाब आहे. स्वीट साऊंड ऑफ बॅट इथे मात्र सलामी दिली आहे आमच्या मंचावरती आलेला हा क्वालिटी षटकार 6. सात धावांच्या मदतीने मी तर म्हणेन चांगला कमबॅक केला. 23 धावा फलकावरती 23 ऑन बोर्ड. चांगलं समीकरण आता मात्र पाहायला मिळतोय. आणि जुना बॉल सर एकच आहे तो. स्मॅच बॉल द्यायचा विनंती असेल. हो यावेळी देखील मोठा प्रहार करायचा होता. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलत आहे. एक बॉल यावेळेस मात्र चेंज होताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल तदनंतर षटकार आला आणि आता मात्र परत पुन्हा एकदा आर्यन पाटील मात्र कमबॅक करत असताना हो यावेळेस ओव्हर द कव्हर्स फटका सजवला. बॅकफुटला पंच केलाय. फटका लाजवाब आहे. मिळतील पूर्णपणे या 6 धावा आलेला हा दर्जेदार शंकमय करणारा षटकार 6. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. टॉप गिअर वरती आता मानकोली संघ खेळतोय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. कुठेतरी या चेहऱ्यावरती निराशा होती परंतु आता मात्र चेहऱ्यावरती स्माईल अभिच्या पाहायला मिळते. नक्कीच संघ त्यांचा इथे मात्र खेळतोय. थोडंसं नक्कीच टेन्शन असतो. 12वा खेळाडू असेल प्रेक्षक असेल आपला संघ जेव्हा मैदानात खेळतो तेव्हा थोडंसं नक्कीच टेन्शन प्रेशर मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे चला स्पीडअप करा बघा वेळ घेऊ नका. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच खूप मोठी आहे आणि या दोन्ही टीम देखील तितक्याच नावाने आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मानकोली तर दुसऱ्या बाजूला आलिमगड हा संघ आहे. दोन्ही टॉपचे संघ आमने सामने फाईट करतात. आता मात्र टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना मानकोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहे. पहिल्या सत्रात शेवटचे 2 बॉल. हो यावेळेस मात्र लाऊड अपील पाहायला मिळते. या सिटीज धक्का क्रमांक 4 लागत असताना संघाला परतावं लागेल. मोठा मासा आता मात्र गळायला लागलाय. इथे मात्र ऋतिक बॅक टू डकआउट. ऋतिकचा जर विचार केला तर 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. 1 चौकार त्याच्या बॅट मधून आला. 18 धावा जर विचार केला तर 18 वैयक्तिक खेळी म्हणजे ऋतिक माळीने मात्र केले परंतु 5 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी चुकीची कामगिरी परंतु धावा बनवण्यामध्ये त्यांना नक्कीच यश मिळालंय. टीमच्या खात्यामध्ये ह्या धावा ऍड केल्या. धावा जाऊन पोहोचल्या तब्बल 29 या आकड्यावरती. शेवटचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. 1 टू गो. पुढचा बॉल. ओहो यावेळेस मधला बॉल फ्लिक केला. क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक आलेला हा ऑलरेडी षटकार 6 धावा. 6 धावाने पूर्णपणे टार्गेट आता बदलून गेलाय. 29 धावांवरती धावफलक थांबलं होतं स्थिरावलं होतं परंतु आता मात्र धावा एक फायटिंग टोटल वरती नक्कीच पाहायला मिळेल. 35 धावा धावफलकावरती 35 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 24 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 35 धावा धावफलकावरती 36 धावा बनवायच्या आहेत. एक चांगली बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल का
ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. चला स्पीडअप करायचं बघा. 17 मिनिटांचा अवधी असेल. 3 षटक टाकण्यासाठी तुम्हाला याची देखील दक्षता घ्या. येणारे 24 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. एका बाजूला आपण पाहतोय चौटा हिरवा मानकोली संघ आणि राधाई स्मृती जरीमरी आलिमगड हा संघ मात्र खेळताना पाहायला मिळतो या मैदानाच्या आतमध्ये. चले जांताराचा खारबाव आणि त्याचप्रमाणे हंसिका पिंपळगर दोन्ही संघ आला असाल तर आपण रिपोर्ट करा. हंसिका पिंपळगर संघ आपण आला असाल तर रिपोर्ट करा. नक्कीच यावेळेस आता आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आज समेत आमच्या समेत उमेश पाटील जॉईन आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक नावाजलेले असे समालोचक आहेत या परिसरातील आणि खऱ्या अर्थानं चांगला आवाज त्यांचा आपल्याला नक्कीच आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळेल. आणि जसंच दुसऱ्या सत्राला इथे मात्र सुरुवात होईल. करूया परिवर्तन पुनश्च एकदा आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. मी इन्व्हाइट करीन मायक्रोफोनवरती उमेश पाटील सरांना. धन्यवाद. तर दोन्ही संघाची रिपोर्टिंग जे झालेली आहे. जांताराचा खारबाव हंसिका पिंपळघर. तर वळूया विजेता संघ आपल्याला पिंपळनेर संघाशी खेळायचा आहे. यानंतर आपला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आणि एकविरा पिंपळनेर या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होणार आहे. तर पहिले सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या गेल्या. चौटा हिरवा मानकोली या संघाने 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. राधाई स्मृती जरीमरी आलिमगड या संघासमोर. तर सुरुवातीची 2 षटकं जी होती ती खूप चांगली हाताळली होती. जरीमरी आलिमगड संघातर्फे फक्त 12 धावा खर्च केले, 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी झाली मानकोली संघाकडून. चांगलं कमबॅक झालं आणि 35 धावांपर्यंत 4 षटकामध्ये मजल मारण्यात त्यांना यश आलं आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. एक चांगलं आव्हान म्हणेल या विकेटवर आलिमगड संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानात उतरलेल्या आलिमगड संघाचे हिमांशु पाटील आणि त्यांच्या समवेत रोहित पाटील आणि हिमांशु पाटील ही सलामीची जोडी आलेली आहे. राधाई स्मृती जरीमरी आलिमगड या संघाची. आणि गोलंदाजीसाठी विनीत माली एक मोठं नाव आहे, एक व्यावसायिक खेळाडू आहे. ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये सुद्धा हा खेळाडू आपल्याला खेळताना दिसतोय. पहिला चेंडू विनीत माली राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहित पाटीलसाठी 36 धावांचं आव्हान आहे आलिमगड संघासमोर. आणि पहिले षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होते आलिमगड संघाची. आपण पाहता ट्रिपल-एस गावदेवी चषक वेहेले 2024 स्पर्धेचा हा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्यातील हा दुसरं सत्र. विनीत माली
फोर्सिंग स्ट्रोक आहे, कव्हरच्या डोक्यावरून पॉवर प्ले स्ट्रोक आणि पहिल्याच चेंडूवर येतो चौकार. अतिशय सुरेख असा फटका होता, फोर्स केला होता चेंडूला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाणारा हा सुरेख असा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 4. चौकारानं खातं खोलण्यात यश आलेलं आहे रोहित याला. 36 धावांचं लक्ष आहे, त्यामुळे पॉवर प्लेचं षटक इथे महत्त्वाचं असणार. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आलिमगड संघाचा. दोन्ही आक्रमक असे फलंदाज आहेत. हिमांशू पाटील हा एक आक्रमक फलंदाज आहे, नेहमी सलामीला येतो आलिमगड संघातर्फे आणि चांगली फटके त्याच्या बॅटमधून येत असतात हिमांशूच्या. आणि तो सध्या नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला इथं रोहित पाटील. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा विनीत माळी गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट रोहितसाठी. अतिशय सुरेख असा चेंडू. यावेळेस मात्र अखूड टप्प्याचा चेंडू होते. पंचांचा इशारा येतो या व्हाईट बॉल आणि वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे गोलंदाजाला. 1 बाउन्स वॉर्निंग. येथे मात्र काही चौकार खाल्यानंतर एक वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता विनीत माली याने. बाउन्सर हाताळला होता आणि तो खूपच उंचीपेक्षा खूपच जास्त मोठा बाउन्स झाला आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होते ती 5. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका. काय फटका खेळलेला आहे. कव्हरच्या डोक्यावरून मारलेला फटका चौकारासाठी. अतिशय जेवढा वेगात चेंडू टाकला होता तेवढ्याच वेगात इथे बॅट फिरवलेली आहे. रोहित पाटील अतिशय सुरेख फलंदाजी करत आहे. आतापर्यंत 2 चौकार त्यांनी मारलेले आहेत. धावसंख्या होती ती 9. पाऊल प्लेचं षटक होत आहे, त्यामुळे 2च क्षेत्ररक्षक आहेत ते सीमारेषेवर आहेत. त्याचा पुरेपूर असा फायदा उचलताना रोहित पाटील 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. धावसंख्या होती ती 9. इथे मात्र विनीत माली सारखा गोलंदाज दबावाखाली आलेला आहे. आतापर्यंत फक्त 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 9 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 36 धावा त्यांना वाचवायच्या आहेत. इथे मात्र सुरेख असा चेंडू फ्लिप केला होता. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. तेवढाच वेगाने थ्रो सुद्धा आला होता. 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे फलंदाजाला. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 10. पिंपळनेर संघाचा कर्णधार संपर्क साधायचा आहे. विजयी संघाशी आपल्याला 2 हात करावे लागतील. पिंपळनेर एकविरा पिंपळनेर संघाचा कर्णधार, आपण जवळपास कुठे असाल तर आपल्या संघाला इथे जमा करायचं आहे. आपल्याला विजयी संघाशी 2 हात करायचे आहेत. विनीत माली पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. हिमांशूसाठी अखूड टप्प्याचा चेंडूचा चेंडू उडवलाय. खाली क्षेत्र आहे. चेंडू जातो सीमा रेषा बाहेर. षटकार. अखूड टप्प्याचा चेंडू होता आणि तो सुद्धा लेग स्टिकवर होता आणि त्याला पाठवून दिलं सीमारेषा बाहेर. षटकारासाठी हिमांशू पाटील सारखा फलंदाजाला तुम्ही जर हा चेंडू टाकाल तर नक्कीच त्याचा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. हिमांशू एक चांगला फलंदाज आहे. नेहमी चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहत असतो. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आहे ती 16. आणि आलिमगड संघाचा जर विचार केला तर या वर्षातली या चालू सीझन मध्ये पहिली मॅच खेळत आहे आणि पहिली मॅच खेळत आहे असं वाटत नाहीये. सुरेख असा चेंडू होता. या मेलीस मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता. वेग जास्त होता चेंडूचा. निर्धाव चेंडू. बऱ्याच कालावधीनंतर निर्धाव चेंडू आलेला आहे विनीत माळी यांचा. 16 धावसंख्या आहे. अजून 20 बनवायच्या आहेत. 19 चेंडू आणि 20 धावा.
पुन्हा एकदा विनीत माली हिमांशूसाठी. अतिशय सुरेख असा चेंडू यावेळेस पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि निर्धाव चेंडू. अशा प्रकारे पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 अशी धावसंख्या झालेली आहे. राधाई स्मृती जरीमरी आलिमगर या संघाची चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांकडून रोहित पाटील यांनी 2 चौकार, त्यानंतर हिमांशू यांनी 1 षटकार लगावला. या षटकामध्ये आता 18 चेंडूमध्ये 20 बनवायचे आहेत. समीकरण थोडंसं सोपं करून ठेवलेलं आहे आलिमगर संघाने. पहिल्या षटकावर टार्गेट केलं होतं विनीत माली याला. तर पाहूया दुसरे षटक घेऊन गोलंदाज वैभव माली आलेले आहेत. आणखी एक मोठं नाव आहे भिवंडी टेनिस क्रिकेटमधील वैभव माली, विनीत माली. 18 चेंडू 20 धावा. समोर फलंदाज रोहित. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन नसणार आहे. वैभव माली राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहितसाठी फुल टच चेंडू होता. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पंचांचा इशारा येतो. नो बॉल. बीमर आणि यावेळी फ्री हिट रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फिल्डिंग साईडने रिव्ह्यू. तर 12वा खेळाडू आपण तिथून बारावा खेळाडूस विनंती असेल आपण टीव्ही स्क्रीनवर बघायचं नाहीये. ही फक्त थर्ड अंपायर हे बघतील. बीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. आणि फ्री हिट असणार आहे या चेंडूवर. आणि फ्री हिट खेळण्याची संधी मिळते हिमांशू पाटील याला. धावसंख्या होते ती 17. 18 धावा झालेल्या आहेत. 1+1 आणि हा असेल फ्री हिट. पहिला चेंडू फुल टॉस होता. झेल सुद्धा घेतला होता. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस मात्र चेंडू जातोय मिड विकेट, सीमा रेषा बाहेर. षटकार आणि पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. लगातार 2 बीमर चेंडू इथे हाताळलेले आहेत. आणि गोलंदाज मात्र इथे यानंतर गोलंदाजी करू शकत नाहीये. आणि धावसंख्या होते ती 25. फक्त 11 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहे. नवीन गोलंदाज झालेला आहे. अपूर्ण षटक पूर्ण करण्यासाठी अपूर्ण आणि पूर्ण षटक त्यांना टाकावे लागेल. अजून एकही चेंडू टाकून झालेले नाहीये. 2 चेंडू होते ते नो बॉल टाकलेले आहेत. सौरभ भोईर आलेले आहेत. फ्री हिट असणार आहे या चेंडूवर. आणि फ्री हिट खेळण्याची संधी पुन्हा एकदा हिमांशू पाटील याला आलेली आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. आणि फ्री हिट इथे कंटिन्यू आहे. धावसंख्या होती ती 26. फक्त 10 धावा दूर आहे विजयापासून जरीमरी आलिमगर हा संघ. पिंपळनेर संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. आणि फ्री हिट कंटिन्यू. 4 चेंडू टाकून झाले आहेत. अजूनही एकही चेंडू पडलेला नाही. 2 नो बॉल 2 वाईड. म्हणजे याच ओव्हरमध्ये शुभमंगल सावधान होईल असं वाटतं. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा काय इशारा आहे. इथे ओव्हरथ्रो. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. इथे मात्र
फेकाफेक चालू आहे ग्राउंडमध्ये. पंचांचा इशारा आहे तो पुन्हा एकदा वाईट बॉल. बॉल पडतोय का नाही. 30 धावा झालेल्या आहेत. 14 धावा झालेल्या आहेत. अजून एकही चेंडू पडलेला नाहीये. इथे मात्र चेंडू उडवलाय. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव. 15 धावा गेलेल्या आहेत पहिल्या चेंडूवर. एकच चेंडू टाकून झालेला आहे. 15 धावा खर्च केलेल्या आहेत त्या चेंडूवर. धावसंख्या होते ते 21. चला एकविरा पिंपळनेर संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. सौरभ भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड विकेट हात आलेले आहेत रोहितसाठी. फक्त 5 धावा दूर आहे विजयापासून आलिमगड संघ. आखुट्यामध्ये चेंडू उडवलाय. नाही इथे मात्र पंचांचा इशारा येतो षटकार आणि ते फुल टू फिनिश. 8 चेंडूमध्ये सामना इथे फिनिश केलेला आहे. राधा स्मृती जरीमरी आलिमगड या संघाने. खूप खूप अभिनंदन आलिमगड संघ. आणि हार्ड लक चौटा हिरवा मानकोळी. तर मॅन ऑफ द मॅच लो स्कोरिंग सामना होता. त्यामुळे नक्कीच गोलंदाजाला विचार केला जाईल. आणि गोलंदाज आहे दीप पाटील. याने दुसरे षटक हाताळले. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला. एक फलंदाज सुद्धा बाद केला. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला दीप पाटील. दीप पाटील आपण यायचं आहे. चला जरीमरी आलिमगड दीप पाटील यायचं लवकर. यानंतर होणारा सामना असेल विजयी संघ विपक्ष एकविरा पिंपळनेर. आणि दुसऱ्या फेरीतले सर्व सामने हे 3 षटकांचे असणार आहेत. सर्व संघांना सूचना. दुसऱ्या फेरीतले जे सामने आहेत ते 3 षटकांचे असणार आहेत. याची नोंद घ्या. आणि 12 मिनिटांमध्ये आपल्याला 2 ओव्हर इथे संपवायचे आहेत. हे सुद्धा लक्षात असू द्या. कारण या स्पर्धेमध्ये डिसिप्लिन हा मुद्दा इथे गांभीर्याने राबवला जात आहे. मॅन ऑफ द मॅच दीप पाटील आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. आणि मी पुन्हा एकदा सुनील पाटील साहेबांना विनंती करेन की त्यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. दीप पाटील उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज देखील बाद केलेला आहे. मॅन ऑफ द मॅच दीप पाटील. आणि पहिला सामना जिंकला म्हणून आपल्याला आपल्या संघासाठी हे टी शर्ट सुद्धा घेऊन जायचं आहे. टॉससाठी या पिंपळनेर संघाचा कर्णधार